सगळ्यांसाठीच खास कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य, देशासाठी आज दादांचं जाणं ही एक मोठी हानी आहे। जवळपास गेल्या 60-70 वर्षापासून त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामधलं, सामाजिक क्षेत्रामधलं योगदान हे जवळपास 3-4 पिढ्यांनी अनुभवलं आणि त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी या क्षेत्रातली एक पोकळी निर्माण झाली। आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांनी केलेल्या कार्याला आणि त्यांना मी विनम्र अभिवादन करते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सगळाच सामाजिक वारसा चालवत असताना त्यांच्या सबंध कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची क्षमता, बळ ईश्वराने द्यावं अशीच या निमित्ताने मी प्रार्थना करते। त्यांचा जो सर्व क्षेत्रांमधला अनुभव आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना फक्त राजकारण नाही तर ही जी सर्व वडीलधारी मंडळी आहेत यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव असतो, त्यांच्या सूचना असतात, त्यांचे काही आपल्यासाठीचे एक गायडन्स असतं, मार्गदर्शन असतं, हे फार महत्त्वपूर्ण असतं। एक नवीन पिढी म्हणून आम्ही समाजामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ह्या सर्व जुन्या जाणत्या मंडळींचे अनुभव, त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला अतिशय खऱ्या अर्थानं दिशा देणारं असतं आणि नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केलं, त्यांनी राज्यपाल म्हणून सुद्धा राज्याची त्यावेळेला त्यांनी जबाबदारी स्वीकारली। शैक्षणिक क्षेत्रातलं तर त्यांचं योगदान सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, पिढ्यानी पिढ्या त्याच्यातून घडलेल्या आहेत, त्यामुळे ते मार्गदर्शन करायचे, सूचना करायचे आणि मला वाटतं की ती जी एक त्यांच्या पिढीतली जी सगळी मंडळी आहेत त्यांना आज त्यांच्या जाण्याने एक आधारस्तंभ निश्चितपणाने हरपला, पण त्यांचे विचार, त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून काम हे पुढे सुरूच राहणार आहे। त्यामुळे कुठे ना कुठंतरी काही नातीसंबंधी ही राजकारणाच्या पलीकडची असतात आणि ती निश्चितपणाने जोपासण्याचा एक पुढची पिढी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत असतो। मी सुद्धा त्यावेळेला पहिल्यांदा आमदार झाली, ऋतुराजसुद्धा त्यावेळेला पहिल्यांदा आमदार झाले आणि अनेकदा वेगवेगळ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना तिथले प्रश्न एकमेकांसोबत चर्चा करणं, एकमेकांना सूचना देणं, आणखीन आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय चांगलं काम करू शकत असतो ते असेल। आम्हाला एका बाजूला अजितदादांचं मार्गदर्शन मिळायचं आणि ऋतुराजला बंटी काकांचं मार्गदर्शन आणि त्या ह्याच्यातून आम्हाला दोघंही कधी वेळोवेळी मार्गदर्शन करत असायचे आणि आज बंटी काकांच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराज इथे कार्यरत आहेत। त्यांच्या पद्धतीनं संपूर्ण जे कुटुंब आहे त्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांसोबत जुळलं गेलेलं आहे, वैद्यकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय असो। त्यामुळे आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय डी.वाय. पाटील साहेबांचा, दादांचा वारसा हा सगळेच या संबंध क्षेत्रामध्ये पुढे अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या ठेवतील याबाबत कुठलीही शंका मनामध्ये कोणाच्याच नाही, पण या संबंध दुःखद प्रसंगामध्ये आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत आणि त्याच्यातून त्यांना या संबंध दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडण्याचं बळ त्यांना मिळावं अशीच या निमित्ताने आमची प्रार्थना राहील।